बोल बोलून टाक. अरे बोल. बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे. सर्वांचं स्वागत करतोय. आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही. त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 105, 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी आज मराठी बलिदान देऊन जो है वो साथ में आए हैं. और इस प्रेस कॉन्फ्रेंस में जो है राज और उद्धव के अलावा ये दोनों के बेटे आदित्य ठाकरे और अमित ठाकरे मौजूद है. साथ में ही जो है रश्मि ठाकरे जो उद्धव ठाकरे की पत्नी है वो भी यहाँ पर है. शर्मिला ठाकरे जो राज ठाकरे की पत्नी वो भी यहाँ पर है. इसके अलावा राज ठाकरे की बहन और उनका पूरा परिवार भी जो है आज यहाँ पर मौजूद है. तो एक तरीके से कह सकते हैं कि पूरा ठाकरे परिवार जो है आज यहाँ पर मौजूद है. और यहाँ पर जो है कह रहे हैं कि जो आंदोलन हुआ था मुंबई को लेकर उसमें हमारे अपना ठाकरे परिवार में जो है हिस्सा लिया था. और साथ ही जो है वो आंदोलन के बाद जो है यहाँ पर मराठी माणसाच्या उरावरती उकडे नाचायला लागले. मिळवल्यानंतर मुंबईमध्ये मराठी माणसाच्या उरावर शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागले. आणि यहाँ पर याद दिलाते कि शिवसेना का जन्म कैसे हुआ था. मराठी जो है उन्होंने साहेब ठाकरे ने और राज ठाकरे के जो पिताजी थे श्रीकांत ठाकरे उन्होंने जो शिवसेना के स्थापना और उन्होंने पुरानी किया है कि शिवसेना की स्थापना कैसे और त्यावेळेला ज्याला पाहिजे होती आणि आता जर आपण भांडत राहिलो जे वरती दोघ जण तर मग तो जो काही संघर्ष बसलेले स्मारक आहे. आणि आता जर का आपण भांडत राहिलो आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून जो काय संघर्ष एकत्र आलेलो आहोत. स्मारक आहे आणि मी मागेच म्हटलं त्याचा मोठा अपमान. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्याचं कर्तव्य म्हणून. और उद्धव साहब का कहना है कि काफी संकट के बाद जो है शिवसेना की स्थापना होगी. आज हम एक साथ में आए हैं कि ये हमारा कर्तव्य है. मराठी मानुस मिलकर जो है और एक साथ का कहना है कि महाराष्ट्र को अगर बचाना है तो हमारे साथ में आकर जरूरी था. इसलिए हुकूमत साथ में आया है. मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल. त्याचा की तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला की आज केवळ महाराष्ट्र संहिता देश. उनका कहना है कि हिंसा जो है सभी लोगों में है, सिर्फ महाराष्ट्र के लोगों में नहीं लेकिन इसके नजदीक महाराष्ट्र के लोगों में इसकी नजर है. विनंती करतोय, आवाहन भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुका तर संपान आता जर का चुका पूर्णपणे संपून का. और साथ में ही उनका ये भी कहना है कि जब इसके पहले के चुनाव में ने दावा किया था बटेंगे लेकिन आज महाराष्ट्र की जनता अब इस वक्त अगर हम वोट कहें तो हम सभी महाराष्ट्र के लोगों को एक साथ आने के लिए हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला जर का कोणी आला मला खात्री आहे तर त्याला परत जाऊ देत नाही. मी सगळ्यांना परत मनापासून धन्यवाद देतो आणि राज त्याला परत जाऊ देत नाही. और उद्धव ठाकरे ने साफ तौर पे कहा है कि इस बार जो है हमें एक साथ में आना है और एक साथ में सबको मिलकर वोटिंग करना है. अब फिलहाल राज ठाकरे प्रेस को संबोधित कर रहे हैं. जे काय बाकी बोलायचं ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही. परंतु जे काय बाकी बोलायचं माझी एक मुलाखत झाली होती सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही. मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची. आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. राज ठाकरे का कहना है कि मैं ज्यादा तो कुछ बोलूंगा नहीं, मुझे जो भी बोलना है वो जाहिर सभा में बोलूंगा. लेकिन एक इंटरव्यू में कहा था
कि जो है एक साथ आना जरूरी है, क्योंकि महाराष्ट्र का हित है, लगना है तो वो आना। आज नहीं बताएंगे। कोण किती जागा लढवणार? आकडा काय? महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पाळण्याची खूप टोळ्या फिरत आहेत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. हे राजकीय पक्षांमध्ये मुलं पळवतात त्याच्यामध्ये आणि टोळ्या जे निवडणुका लढवणार आहेत ते राजकीय त्या पक्षांना लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं जे निवडणुका लढवणार आहेत उमेदवारी दिली जाईल. त्या ती कधी भरायची केव्हा भरायची ते और राज ठाकरे का कहना है कि जहाँ किसको बच्चा मिलना है वो उनकी पार्टी की तरफ से भरायची ते परीक्षा आपल्याला कळवलं. महाराष्ट्रात करत होता. आज की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली. उनका कहना है कि पूरा महाराष्ट्र इसी दिन का इंतजार कर रहा था। आखिरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना और शिवसेना की युति जो है आज हो गई है। और उन्होंने इस वक्त जो है राज ठाकरे ने ऐलान किया है कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना और शिवसेना की युति का ऐलान जो है वो यहाँ पर किया है। ही युती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? कारण अनेक ठिकाणी असं होऊ शकतं की स्थानिक पातळीवरती काही होत नाही. अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे. बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा तिथल्याही युतीवरती आज उद्या होतो नाही. भाजपचे नेते म्हणतात ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल. या इलेक्शनला त्याच्याकडे कार्यकर्तेच राहणार नाहीत असे भाजपचे लोक म्हणतात. रावसाहेब दानवे त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याचं तरी पातळीचे रंजन करते. कारण त्यांच्यापासून सुद्धा तो विचार करते. अधिकृत जागा और उद्धव ठाकरे का साफ तौर से कहना है कि बीजेपी के लोग कहते हैं कि ये मेरी आखिरी चुनाव होगा, लेकिन मैं उनको कहना चाहती हूँ कि हम लोग जो है जो लगा कर जो है ये चुनाव लड़ने वाले मराठवाड्यामध्ये मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं म्हणलेत. बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. काय म्हणायचं काय म्हणायचं त्याच्यावरती? सगळ्यावर कसं बोलायचं रे? मला असं वाटतं आज मुंबईचं मी तुमच्या समोर आम्ही जाहीर करत आहोत आणि हम बाकीच्या लोग जसे अशा विकसित होतील कर रहे हैं और तसं बाकी जगह का जैसे होगा वैसे ही उसका ऐलान करेंगे। बाहेर गेले त्यांना आता युती झाल्यानंतर काही नाही. या युतीत पवार साहेब शिंदे उद्धवजी खूप असतं सगळं. उद्धवजी पवार साहेबांसोबत तुमचं काही बोलणं झालं का मुंबई किंवा इतर? नाही या युती पवार साहेबांच्या तर वरतीच खूप असतं सगळं. युती होत असताना महाविकास आघाडी तिथंच पडलेली आहे. काँग्रेस स्वबळावर और साफ तौर पे राज ठाकरे ने कहा है कि युति मुंबई को लेकर है और आगे की जहाँ जहाँ महानगर पालिकाओं में का ऐलान करेंगे। भाजपी बाबत मराठी माणसाला काय पाहिजे आधी पाहतो. उद्धव ठाकरे का कहना है कि बीजेपी को क्या चाहिए वो बीजेपी देखेगा, लेकिन हमें क्या चाहिए मराठी मानस को लेकर वो हम डिसाइड करेंगे। चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे. बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली शिवसेना आणि नवनिर्माण सेना. या युतीमध्ये आणखीन कुठला एखादा पक्ष ते महाराष्ट्रप्रेमी आहे. त्याच्यात काही भाजपाची सुद्धा अस्सल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमीची युती आहे. त्याच्यात
काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत आणि जे काही चालले ते पाहत नाहीये किंवा सहमत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात. काँग्रेसने जर जाहीर केलं ना पण उद्धवजी म्हणजे आणखीन ते बोलायचं तुमच्या नाही, उद्धवजी त्यांनी बाहेर पडण्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आल्यामुळे त्यांचे विचार, त्यांची मला बाकी कोणत्या म्हणजे शेतीची काही चौकशी नाही. मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही जागा वाटप कारण कधी जाहीर होईल? महाविकास आघाडी अबाधित आहे असं म्हणाल तर एकीकडे शरद पवारांची जर चर्चा सुरू असेल सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी आमदारी आहे. मराठी उद्धव ठाकरे ने साफ तौर पे कहा है कि मुझे नहीं पता कि कांग्रेस का रुख इस वक्त क्या है, लेकिन जब हम दोनों जो साथ में आ रहे हैं हम दोनों की पार्टी एक साथ में आ रही है और जो भी मराठी प्रेमी है वो हमारे साथ में आ सकते हैं, उनका हम स्वागत करते हैं. आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती बंद दारात जाहीर करत नाही. बंद दारात काय ठरलं होतं की बंद दारात जे काय घडलं होतं आता काय घडलंय त्या पत्रकार परिषदेची बंद दारात चर्चा झाली, त्याची चर्चा खूप झाली होती अमित शहा. आता आमच्या दोघांचंच झाले ना दाद बंद कशाला करेल. तेव्हा 50-50 त्याला मला असं लक्षात बाकीच्या प्रश्नाचं काही जागा वाटप साफ तौर पे कहा है कि हम पार्टी जो है आगे आने वाले समय में जो है सीट घोषित करेंगे, कहाँ कौन लड़ेगा करके, और साथ में ही उद्धव ठाकरे ने ये भी कहा है कि हम दोनों भाई एक साथ में हैं, तो बंद दरवाजे के बीच में हमारे बीच में कोई बातचीत नहीं है, क्योंकि दोनों सर के दरवाजे हम दोनों के लिए खुले. तो देखिए, आधिकारिक ऐलान कर दिया गया, ये औपचारिक ऐलान कर दिया गया कि बीएमसी के चुनाव में राज ठाकरे और उद्धव ठाकरे आपको एक साथ 227 सीटों पर चुनाव लड़ते हुए दिखाई देंगे. ये नहीं बताया कि कैसे सीटों का बंटवारा होगा. उनका कहना है कि सीटों का बंटवारा मायने नहीं रखता है, मायने रखता है कि हम दोनों लोग अब एक साथ आए हैं, मराठी मानुष के लिए लड़ाई करेंगे. बड़ी खबर राज ठाकरे की ओर से कहा गया, सीटों का बंटवारा मायने नहीं रखता है, मुंबई का मेयर मराठी ही होगा, हमारा होगा, इस बात का दावा किया गया है. सीटों पर फैसला जल्द होगा.